गाइस, वेलकम टू माय चॅनल. फायनली मराठी बिग बॉस 6चा आपल्याला विनर भेटलेला आहे आणि मराठी बिग बॉस 6 हा संपलेला सुद्धा आहे. परंतु मराठी बिग बॉस घराच्या अंदर संपलेला असला तरी आता बिग बॉस मराठी 6चे जे कंटेस्टंट आहेत बाहेर इंटरव्ह्यू देत आहेत आणि त्यांच्याबद्दल खूप डिस्कशन, खूप इंटरव्ह्यू किंवा खूप ह्या कंटेस्टंटला तो, त्या कंटेस्टंटला तो. म्हणजे काय असते ना, जेव्हा बिग बॉस सुरू असते ना त्याच्या आधी 1 महिना आधी बिग बॉस घराच्या बाहेर सुरू होते की कोण घराच्या अंदर जाणार, कोण नाही. आणि बिग बॉस संपल्यानंतर सुद्धा 2 वीक किंवा 3 वीक 1 महिना बिग बॉस घराच्या बाहेर सुरू असते आणि तोच बिग बॉस आता सुद्धा घराच्या बाहेर सुरू आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न हाच पडलेला आहे, जेव्हा मी बिग बॉसच्या फायनल बघितली होती ना तेव्हा माझ्या सर्वाकडे हा एकच होता, म्हणजे पूर्ण सेंटर ऑफ अट्रॅक्शन एकच होता की पेटी कोण उचलणार, पेटी कोणाला भेटणार. कारण की जे आहे राखी सावंत, ती राखी सावंत यावेळेस आहेच नाही. राखी सावंतला तर लवकरच बिग बॉसने घराच्या बाहेर काढला. तर मग या वेळेस जी 5 लाखाची जी पेटी आहे किंवा 3 लाख 4 लाख जे पण लाख आहेत ती पेटी कोण उचलणार. आता बिग बॉसमध्ये ना सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय आहे माहिती आहे का? विनर इम्पॉर्टंट आहे की बिग बॉस मराठी 6च्या विनर कोण होणार, बिग बॉसच्या विनर कोण होणार. आणि त्यांना पैसे दिले जातात. पैसे म्हणजे 15 लाख प्राइज मनी असेल किंवा 20 लाख असेल, 25 लाख असेल, वॉटेवर असेल. तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. हिंदी बिग बॉस आहे ना, त्याचा जो पहिला सीझन आला होता ना, हिंदी बिग बॉसचा पहिला सीझन, तेव्हा 1 करोड प्राइज मनी होती. 1 करोड प्राइज मनी होती पहिल्या सीझनमध्ये. म्हणजे विचार करा, 1 करोड भेटलेले होते त्यावेळेस. पहिल्या सीझनला 1 करोड प्राइज मनी होती. खूप मोठी प्राइज मनी आहे. आता तर प्राइज मनी जेव्हा पण आपण सीझन बघतो, हळूहळू सीझन जशी वाढ होते ना, तशी तशी प्राइज मनी खूप कमी 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 होत चाललेली आहे. आणि यावेळेस बिग बॉस मराठी 6ची सुद्धा प्राइज मनी खूप कमी होती ॲज कम्पेअर मागचे जे सीझन्स होते किंवा हिंदी सीझनच्या कंपॅरिझनमध्ये. बिग बॉस मराठी 6ची जी प्राइज मनी आहे ती खूप कमी होती. कारण की 25 लाख रुपये प्राइज मनी होती. परंतु ते त्यांनी टास्क वगैरे खेळला, त्याच्यामध्ये ते गमावला. मग त्यांना अजून दिला चान्स की तुम्ही कमवू शकता. त्यामध्ये ते जाणून म्हणजे जास्तीत जास्त 15 लाख रुपये कमवू शकले. आणि म्हणून मला वाटते की 15 लाख ही प्राइज मनी ॲज अ प्राइज मनी खूप कमी आहे. कारण की जे मागचे सीझन आहे त्याच्यामध्ये प्राइज मनी खूप जास्त होती. म्हणून त्या कंपॅरिझनमध्ये या सीझनची प्राइज मनी लिटरली खूप कमी आहे. आता प्रश्न हा होते की विनर कोण होणार. कारण की विनरला प्राइज मनी भेटते, विनरला टॅग भेटते, विनरला ट्रॉफी भेटते, त्या सर्वच गोष्टी भेटतात. परंतु माहिती आहे का, बिग बॉसमध्ये ना अजून एक चान्स आहे तुम्ही विनर व्हायचा. आणि तो सर्वात मोठा चान्स आहे की प्राइज मनी कोण उचलेल. कारण की कितीही झालं, आता तुम्ही बिग बॉस खेळल्या, 1 आठवडा वाचला, 2 आठवडे वाचल्या, 3 आठवडे वाचल्या, 1 महिना, 2 महिना, 3 महिने तुम्ही काढल्या. आता तुम्ही टॉप 5 मध्ये सुद्धा आलेले आहात, की टॉप 5 मध्ये आलेला आहे. परंतु ना प्रत्येक व्यक्तीला ना आपला एक्झामचा पेपर आपण कसे दिलेला आहे आणि आपल्याला किती गुण भेटू शकतात हे बॅक ऑफ माइंडमध्ये आपलं चालू असते. कारण की आपण स्वतः ते एक्झाम दिलेली असते की यार एक्झाममध्ये माझा एक्झाम कसे गेलेली आहे. तसेच जे बिग बॉसचे कंटेस्टंट आहेत ना त्यांच्यासुद्धा सेम असते की आपण 3 महिने कसे वागलेले आहो, आपला गेम स्ट्रॉंग आहे का, आपल्यापेक्षा कोण अजून स्ट्रॉंग आहे का. जसे मी टॉप 5 मध्ये आहे, बाकीचे जे कंटेस्टंट 4 कंटेस्टंट आहेत ते माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहेत. यांचा गेम स्ट्रॉंग होता माझ्यापेक्षा का वीक होता, मी विनर होऊ शकते, मी टॉप 2 मध्ये जाऊ शकते या टॉप 3 मध्ये येऊ शकते. ह्या सर्व गोष्टीचे आन्सर ना प्रत्येक कंटेस्टंटला असतात. बरं, प्रत्येक कंटेस्टंटला असतात. आपण एक्झाम देतो, आपण आपला पेपर कसा गेला आहे, कसा नाही गेलेला आहे हा आपल्याला माहीत असते. कारण की प्रश्नाचे उत्तर आपण कशा रीतीने सोडवले आहेत, किती सोडवले आहेत, किती मार्कापर्यंत लिहिले आहेत हे आपल्याला पूर्णपणे माहीत असते. तसंच बिग बॉसच्या कंटेस्टंटना सुद्धा माहीत असते की आपल्यापेक्षा कोणी स्ट्रॉंग आहे, कमी आहे, वोटिंग कोणाला येऊ शकते, नाही येऊ शकते. ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर त्यांना सुद्धा माहीत असतात. म्हणून बिग बॉसमध्ये ना सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही विनर बनू शकल्या ना, नाही बनू शकल्या ना ठीक आहे. विनर नाही बनू शकला, आपले तेवढे स्ट्रॉंग प्लेयर नाही आहो किंवा आपल्याला लोक तेवढे वोट करतील नाही किंवा लोक आपल्याला तेवढे पसंत करतील नाही. परंतु सर्वात जास्त मोठा चान्स जो आहे ना तो सेकंड चान्स आणि स्मार्ट चान्स आणि दिमागानं त्याला मस्त मास्टर माइंड स्ट्रोक म्हणू शकता, तो म्हणजे पेटी उचलण्याचा. आता बघा बाकीचे कंटेस्टंट काय असतात ना, येतात बिग बॉस हाऊसमध्ये, एन्जॉय करतात, नॉमिनेशन मधून बाहेर पडतात. आता बहुत मेहनतीने, बहुत स्ट्रॅटेजीने, बहुत मॅन्युप्युलेशनने, बहुत प्लॅनिंगने, फॉलोअर्सने, बहुत साऱ्या गोष्टीने आपण टॉप 5 पर्यंत पोहोचतो. आता त्याच्यानंतर आपला स्वतःचा बॅक म्हणजे मेंदू असते की आपण विचार करतो की आपल्यापेक्षा कोणी समोर जाऊ शकते का, आपण टॉप 2 मध्ये जाऊ शकता का, हा करू शकता का. तर एक काम करते ना, मास्टर माइंड स्टोर करते, मास्टर माइंड गेम खेळते की पेटी उचलते. म्हणजे बाकीच्या लोकांना तसंही काही भेटत नाही, बरं ॲटलिस्ट मला काहीतरी प्राइज म्हणून भेटत आहे. ॲटलिस्ट मला 3-4 म्हणा किंवा 5 म्हणा किंवा 6 म्हणा किंवा 10 म्हणा, कितीतरी लाख भेटत आहेत. मतलब मी इथपर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजे टॉप 5 पर्यंत पोहोचलेला आहे. जो व्यक्ती ना टॉप 2 मध्ये पण जात आहे, मतलब रितेश देशमुखला बाजूला एक व्यक्ती आहे आणि एक बाजूला एक व्यक्ती आहे, म्हणजे हे दोघं टॉप 2 मध्ये आहेत.
आणि जो विनर बनलेला त्याला प्राइज मनीचे पैसे भेटतील, परंतु हा जो हारला राहील ना त्याला प्राइज मनीचे पैसे भेटतील नाही. म्हणजे हा सुद्धा आपल्या घरी काहीच घेऊ जाऊ शकत नाही. परंतु इफ मी पेटी उचलली तर विचार करा, जो टॉप 2 मध्ये गेला तरीही त्याला काही हातात भेटलं नाही, परंतु टॉप 5 मध्ये मी आहे आणि मी इफ पेटी उचलली, पैशाची पेटी उचलली, तर मी त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवून जाऊ शकते. म्हणजे टॉप 2 येण्याचा काही तेवढा काही मान नाहीये, परंतु ऍटलीस्ट मी ना पैसेच उचललो यार. ऍटलीस्ट मी 3 महिने इथं घालवलेले आहो आणि 3 महिने घालवल्यानंतर कष्ट म्हणजे हार्डवर्क, मेहनत मेहनत स्ट्रॅटेजी प्लॅन केल्यानंतर टॉप 5 मध्ये पोहोचलेला आहे. आणि आता मला माहिती आहे की मी विनर बनू शकत नाही, म्हणून एक मास्टर माइंड स्ट्रोक करते की पेटी उचलते, पैसे उचलते आणि घरी जाते. हा सर्वात मोठा मास्टर माइंड स्ट्रोक असते. म्हणजे विचार करा ना तुम्ही, राखी सावंत तिला माहिती आहे ना, ती नेहमीच म्हणते की मला विनर व्हायला बिग बॉस हाऊस मध्ये काही इंटरेस्ट नाहीये, मला विनर व्हायचंच नाहीये. मी इफ विनर झाली तर पुढच्या सीझन मध्ये मी येऊ शकणार नाही आणि मला प्रत्येक सीझन मध्ये यायचंच आहे, प्रत्येक सीझन गाजवायचा आहे, प्रत्येक सीझन लोकांना एंटरटेन करायचं आहे आणि सीझन मध्ये येऊन सुद्धा तिला पैसे भेटतात. आणि सर्वात इम्पॉर्टंट राखी सावंतचा एकच माइंड स्ट्रोक असते किंवा दिमागामध्ये असते किंवा मेंदूमध्ये असते की किती झालं तरी मला फक्त त्या पेटीपर्यंत पोहोचायचं आहे, फक्त टॉप 5 पर्यंत पोहोचायचं आहे. आणि जशीच पेटी बिग बॉसने काढली किंवा रितेश देशमुखांनी म्हटली की पेटी आली आहे म्हणून तसंच बजर दाबायचं आहे आणि पेटी घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे. सर्वात स्मार्ट मूव्ह आहे, सर्वात स्मार्ट मूव्ह. आणि राखी सावंत सुद्धा हेच वाट बघत होती की टॉप 5 मध्ये जाणार, पेटी उचलणार. आणि प्रत्येक व्यक्ती, लिटरली प्रत्येक व्यक्ती, इव्हन रितेश देशमुख सुद्धा हेच म्हणत होते की राखी तुम्ही पेटीची वाट बघत आण, पेटीची वाट बघत आण. आणि सर्वच व्यक्ती राखीला हेच म्हणत होते, तू पेटी घेऊन जाणार आहेस मला माहिती आहे, तू पेटी घेऊन जाणार आहेस माहिती आहे, तू पेटी घेऊन जाणार आहेस माहिती आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती तिला हेच म्हणत होते. म्हणजे विचार करा त्या पेटीचं किती महत्व आहे. आता हे सर्व गोष्ट, आता सर्वात मोठा हे गोष्ट घडली की राखी सावंतनं पहिलेच गेली. म्हणजे तिला पेटी उचलण्याची इच्छा होती, तिला 5 लाख घ्यायची इच्छा होती आणि तिच्यामुळे जास्त प्राइज मनी सुद्धा वाढली बिग बॉसच्या हाऊसमध्ये. आणि परंतु ती लवकर गेली, म्हणजे फायनल्सच्या लवकर गेली. टॉप 6 मध्ये ती, म्हणजे टॉप 5 मध्ये ती आली नाही, पटकन गेली. त्यात मोठा प्रश्न हा पडला की यार आता पेटी कोण उचलणार. म्हणजे आता बिग बॉस मध्ये आपल्याला माहित होतं की राखी सावंतच पेटी उचलणार आहे, परंतु आता असा कोणता व्यक्ती आहे जो टॉप 5 मध्ये येऊन सुद्धा पेटी उचलू शकते बिग बॉस मराठी 6ची. आणि हा सर्वात मोठा माइंड स्ट्रोक आहे. पेटी उचलणे आणि पैसे एवढे लाख रुपये भेटणे, म्हणजे जो व्यक्ती टॉप 2 मध्ये जात नाही त्याला सुद्धा पैसे भेटत नाही, परंतु आपल्याला पैसे घेऊन ह्या घराच्या बाहेर जाऊ शकतो आणि आपल्याला काहीतरी प्राइज मनीमधून एवढा तरी काहीतरी मानधन भेटू शकते. हे सर्वात मोठी गोष्ट आहे. तर मला सुद्धा प्रश्न पडला होता की प्राइज मनी कोण उचलेल, परंतु मला वाटलं नव्हतं की बिग बॉस मराठी 6चे जे टॉप 5 मधले लोक आहेत ते एवढे डम आहेत आणि त्याला बुद्धी नाही आहे, लिटरली असं वाटलं मला. कारण की मला विचार करा ना, कारण की सर्वांना माहित होता विशाल कोटियाल, राकेश बापट, तन्वी कोलते म्हणा, अनुश्री माने आणि सर्वात इम्पॉर्टंट दीपाली, हे 5 कंटेस्टंट होते. आणि जेव्हा हे 5 कंटेस्टंट सर्व उभे होते तेव्हा रितेश देशमुखांनी म्हटलं की 3 लाख रुपये आहेत, मी अजून वाढवते 4 लाख रुपये करते, अजून वाढवते 5 लाख रुपये करते, चला 5 लाख रुपये करते. पेटी कोण उचलणार. पेटी हो म्हणजे पेटी उचलायची आणि घराच्या बाहेर यायचं. आणि नाही उचलल्या तुम्ही तर कोणी ना कोणी तुमच्या 5 मधून घराच्या बाहेर जाणार. ज्याला व्यक्तीला कमी वोट भेटलेले आहेत तो व्यक्ती घराच्या बाहेर जाणार, असे बिग बॉस म्हणजे फायनल्सला म्हटले होते. आता प्रत्येक व्यक्तीनं रितेश देशमुखांनी अजून एक गोष्ट केली की जे कंटेस्टंट बाहेर होते, जेव्हा राखी सावंत म्हणा किंवा रेवा म्हणा, सागर दादा, सचिन दादा, प्रभू वगैरे सर्वच व्यक्ती बाहेर बसलेले होते. आणि त्यांना सुद्धा चान्स होता की तुम्हाला सांगा ह्या टॉप 5 मधून कोण घराच्या बाहेर जाऊ शकते, कोणी पेटी उचलल्या पाहिजे. प्रत्येक व्यक्ती वारंवार एकच गोष्ट म्हणत होते, ती म्हणत होते की दीपाली तू पेटी उचल, दीपाली तू पेटी उचल, दीपाली तू पेटी उचल, दीपाली तू पेटी उचल. आता ह्यामध्ये खूप स्मार्ट मूव्ह आहे की जे बाहेर बसलेले व्यक्ती आहेत ते पाहून आलेले आहेत गेम, त्यांना गेम माहित आहे की कोण स्ट्रॉंग आहे कोण स्ट्रॉंग नाही आहे. इव्हन दीपालीला पण माहित आहे की ती बॉटम मध्ये आलेली होती रेवासोबत, ती जाऊ शकत होती. रेवा आता म्हणजे रेवा वाईल्ड कार्ड म्हणून आलेली होती म्हणून ती घराच्या बाहेर गेली, नाहीतर ती म्हणजे गेलीच होती घराच्या बाहेर, ती नेहमी बॉटम मध्ये येते. राखी सावंतने तिला अजून डबल म्हटलं की दीपाली उचल ग पेटी, उचल ग पेटी. मतलब मला असं वाटलं की आता दीपालीला उचलायला पाहिजे, ह्याच्यामुळे मोठी हिंट काय येऊ शकते. म्हणजे तिने पेटी नाही उचललं तरी ती घराच्या बाहेर जाणार आहे आणि पेटी उचललं तर चांगलंच आहे ना, 5 लाख रुपये भेटत आहेत बेटा, सर्व स्मार्ट मूव्ह, तू स्केम खेळत आहेस. तर भाई दीपालीकडून खूप मोठी होप होती, लिटरली माझी होप होती की पेटी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की दीपाली पेटी उचलणार, पेटी उचलणार, पेटी उचलणार. परंतु मला वाटलं की यार बिग बॉस मराठी 6चे जे लोक आहेत ना टॉप 5 मध्ये ते सर्वचे सर्व डम होते. म्हणजे तन्वी कोलतेला माहित होता ती विनर आहे, राकेश बापटला सुद्धा माहित होता की तो विनर बनू शकते, टॉप 2 मध्ये जाऊ शकते. मला वाटते विशाल कोटियाल, म्हणजे विशाल कोटियाल 50-50 चान्सेस होते, त्यांनी फिजिकल फाईट केलेली होती, त्याची लास्ट निगेटिव्ह इमेज झालेली होती.
त्याला सुद्धा 5 लाख रुपये उचलायला पाहिजे होते. कधी तो एवढा स्मार्ट मास्टर माइंड गेम खेळणार आहे किंवा एवढा मोठा प्लेयर आहे, एवढा स्ट्रॅटेजी प्लॅन करते, एवढे 3-4 महिने त्यांनी लोकांना जमा केले, मी शेर आहो वगैरे म्हणून, आणि नॉमिनेशनमध्ये लोकांना घातलं, लोक नॉमिनेशनमध्ये गेले. म्हणजे एवढे कांडेचरी वगैरे करून जेव्हा मास्टर माइंड गेम खेळायचा, मास्टर माइंड स्ट्रोक अप्लाय करायची गरज होती ना, तेव्हा त्यांनी केलंच नाही. त्यांनी 5 लाख रुपये उचलच नाही. ते पण सोडा. दुसरी गोष्ट अनुश्री माने. अनुश्री माने म्हणते की मी कधी भावनामध्ये अडकत नाही, मी रिश्ते बनवत नाही, मी आपला गेम खेळायला आलेली आहे, मी फक्त स्मार्ट प्लेयर आहे. तेव्हा ना लिटरली सिद्ध करायची गोष्ट होती की ती स्मार्ट प्लेयर आहे म्हणून. आणि तिनं 5 लाख रुपये उचललं असताना प्रत्येक व्यक्तीनं म्हटलं असतं की अनुश्री माने सच अ स्मार्ट प्लेयर. पण तिने सुद्धा 5 लाख रुपये उचललंच नाही. चल, मी म्हटलं की ठीक आहे, समजू शकते की त्यांना वाटू शकते की ते स्ट्रॉंग प्लेयर आहेत आणि ते पुढे जाऊ शकतात. परंतु सर्वात मोठी जे डम प्लेयर आहे ना, ती म्हणजे दीपाली. म्हणजे दीपाली मला खूप आवडत होती. खूप आवडत म्हणजे ती हळवी होती, रडत होती, किंवा रडत होती म्हणून नाही, तिच्यामध्ये ती भावना होती, सिंपल होती, साडी घालत होती, सुंदर डान्स करत होती. आणि तिचे मूवीज आपण सुद्धा मराठी बघितले आहे. मी जेव्हा लहान होते तिचे मूवीज वगैरे बघितली आहे, तिचे गाणे वगैरे बघितली आहे. तर थोडा सॉफ्ट कॉर्नर असते आपला त्या व्यक्तीबद्दल. मला वाटलं की दीपालीनं आता पूर्ण 3 महिने तरी डम गेम खेळलेली आहे, थोडा बॅक स्टेप राहिलेली आहे, तेवढं दिसलेली नाही आहे. परंतु करता 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 बेटा 5 टॉप 5 मध्ये पोहोचलेली आहे. आता बाहेर जे प्रत्येक व्यक्ती बसलेले आहेत ना, प्रत्येक व्यक्ती म्हणत आहेत की दीपाली उचल ग, दीपाली उचल ग, दीपाली उचल ग, दीपाली उचल ग, दीपाली उचल ग. मला वाटलं की दीपाली आता सर्वात मास्टर माइंड आणि सर्वात स्ट्रॉंग वाला स्ट्रोक उचलेल आणि बिग बॉस मराठीची 6 स्मार्ट प्लेयर म्हणून उभरून येईल आखरीमध्ये. तर दीपालीने एवढा डम गेम खेळला, एवढी मूर्ख वाटली मला ते, आणि एवढंच वाटलं की ह्यांना डोकाच नाहीये यार, ह्यांना डोकाच नाहीये. म्हणजे विचार करा ना, बिग बॉस स्वतः तुम्हाला 5 लाख रुपये ऑफर करत आहेत. बाहेरचे जे कंटेस्टंट आहेत ते म्हणत आहेत की दीपाली उचल, तू जाऊ शकते घराच्या बाहेर. ते नेहमी बॉटम मध्ये येते, रेवासोबत ती बॉटम मध्ये सुद्धा होती, तरी तिने 5 लाख रुपये उचललं नाही. मला असं वाटलं की छी यार, 5 लाख रुपये गेले रे, 5 लाख रुपये. लोक ह्या 5 लाख रुपयासाठी काय काय करतात. लिटरली बिग बॉसच्या हाऊसमध्ये येतात, टॉप 5 पर्यंत पोहोचतात. राखी सावंत फक्त त्या पेटीसाठी बिग बॉसच्या हाऊसमध्ये येते, तर तुम्ही ते 5 लाख रुपये सुद्धा उचलले नाही. म्हणजे एवढा डम वाटला ना मला, लिटरली डम वाटला. त्याच्यानंतर रितेश देशमुख वारंवार म्हणत होते, मी क्लोज करू का, मी क्लोज करू का, 1 2 3 मी क्लोज करू का. मग सर्वांनी म्हटलं की क्लोज. आणि मग त्यातून राकेश बापट बी चालत आला की तो वाजवते वगैरे म्हणून. थोडासा धक्कन वाटला, कारण की तो स्ट्रॉंग प्लेअर आहे, तो उचलेल तर मग थोडा वेगळा वाटेल. तरी चांगला झाला त्यांनी उचललं नाही मला असं वाटतंय. परंतु टॉप 2 मध्ये गेला, तो जिंकू शकला नाही. त्यांनी उचलले असते त्याला 5 लाख रुपये भेटले असते. आता दीपालीचा मेन रिझन काय होता ना 5 लाख रुपये ना उचलण्याचा, तो सांगते. ती म्हणत होती की मला ना आतापर्यंत मी 100 दिवस बिग बॉसच्या हाऊसमध्ये राहिलेली आहे, आता मला ना गेम सोडून जायचं नाहीये. मला समजलंच नाही हा काय मूर्ख मना स्टेटमेंट आहे. तू आता तसाही तू नॉमिनेशन मध्ये आलीस किंवा पुढच्या नॉमिनेशन मध्ये आलीस, म्हणजे 2-3 सेकंदामध्ये किंवा मिनिटामध्ये नॉमिनेशनची स्लिप आली, तू घराच्या बाहेर जाणार आहेस. म्हणजे टॉप 5 मध्ये एक घराच्या बाहेर जाणारच आहे, तेव्हा नंतर विनर होणार आहे एक जण, किंवा टॉप 2 मध्ये जाणार आहे. तू टॉप 3 मध्येच्या बाहेरच पडणार आहेस. तुला सर्वजण सांगत होते. ती म्हणत होती की 100 दिवस राहिलेले आहेत, मी आतापर्यंत गेम सोडलेली नाही, मी आता कशाला सोडू. अरे आता स्टेजच आली होती गेम सोडण्याची. आता असा होता की 5 लाख रुपये उचल आणि घराच्या बाहेर हो, म्हणजे गेम सोड. आणि तू 5 लाख रुपये नाही उचललीस ना, तरी तू तुझ्या नॉमिनेशन मध्ये नाव आहे, तू घराच्या बाहेर तशीही जाणार होतीस. तर तू 5 लाख रुपये उचलली असतीस तर तुझाच बेनिफिट झाला असता. एवढा एक स्मार्ट प्लेअर म्हणून खेळली असतीस. अजून 5 लाख रुपये काय कमी किंमत आहे का, किती मोठी किंमत आहे. म्हणजे मला असं वाटलं की यार एवढा डम कोण राहू शकते. म्हणजे विचार करा ना, म्हणजे आपण काय असतं ना, आपण सर्वच आयती देतो दीपालीला की दीपाली बघ तू नॉमिनेशन मध्ये टॉप 5 मधून घराच्या बाहेर निघशील. सर्वजण म्हणत आहेत की दीपाली पेटी उचल, पेटी उचल. रितेश देशमुख त्यांना म्हणत आहेत की 5 लाख अजून वाढवले, मी 5 लाख रुपये वाढवले, 3 होते 4 केले, आता 5 केले, उचला उचला. सर्वच व्यक्ती तिला म्हणू तरी तिच्या डोक्यात गेलीच नाही ही गोष्ट. आणि मग रितेश देशमुखांनी जो ऑफर क्लोज केला आणि मग नॉमिनेशन मध्ये कोण आहे ते स्लिप दाखवला, तिथं दीपालीचा नाव होता. आणि असं वाटलं की शी यार, दीपाली सर्वांना माहित होतं की तुला 5 लाख रुपये उचलायला पाहिजे होते आणि सर्व व्यक्ती तेच म्हणत होते. दीपाली म्हणते की मी 100 दिवस राहिलेली आहे, एवढे दिवस मी क्विट केली नाही, मी आता कशाला क्विट करू. अरे आता गेम असा आला होता की आता क्विट करायचाच होता. हा एक ऑफर होता खूप मोठा, जो सर्वांना भेटत नाही. तू इथपर्यंत पोहोचलीस, तुझ्याकडे ऑफर होता. म्हणजे किती मोठा ऑफर. म्हणजे तुम्हाला सांगते, जी मागची हे होती ना निक्की तंबोली, तुम्हाला निक्की निक्की म्हणून ओळखत असाल, सूरज सोबत भांडण वगैरे करायची.
ते बिग बॉसमध्ये ना, बिग बॉस 13 मे बी जेव्हा निकी तंबोली होती आणि राखी सावंत होते आणि ह्या दोघांमध्ये फाईट झाली होती बझरसाठी, पेटी उचलण्यासाठी. म्हणजे विचार करा ना, किती स्मार्ट मूव्ह आहे. म्हणजे हिंदीमध्ये ना फाईट झाली आहे लोकांची, की राखी सावंत ने बजर वाजवला की निकी तंबोलीने बजर वाजवला. मग फायनली डिसाईड झाला की राखी सावंतनं बजर वाजवला म्हणून. आणि बिग बॉसच्या हाऊसमध्ये टॉप 5 लोकं आहेत. तिला माहित आहे ती घराच्या बाहेर जाऊ शकते. तिला पेटी उचलायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती तिला सांगत आहेत. तरी सुद्धा ते डंबोसारखी तिथं उभी होती आणि तिने 5 लाख रुपये उचललंच नाही. म्हणजे विचार करा ना, किती ड्रास्टिक डिफरन्स आहे हिंदी बिग बॉसमध्ये आणि जे मराठी कंटेस्टंटमध्ये आलेले होते निकी तंबोली आणि राखी सावंतमध्ये आणि आपल्या बिग बॉस मराठी 6च्या टॉप 5 मध्ये कंटेस्टंटमध्ये लिटरली डंबो गेम आहे. बाकी तुम्हाला काय वाटते, हा जो दीपालीने जो स्वतःच्या डोक्यावर माती घातलेली आहे किंवा एवढा डंबो गेम खेळलेला आहे, 3 महिने जवळ आले म्हणून 5 लाख रुपये कोणी उचलला नाही, ह्याच्यावर तुमचं काय मत आहे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण की बिग बॉस मराठी 6 मी ना खूप जवळून फॉलो केलं आहे, एवढे दिवस बघितले आहे आणि एवढी मोठी ऑफर, एवढा चांगला ऑफर, सर्वच गोष्टी असून नाकारणे हे खूप खूप म्हणजे निगेटिव्ह गोष्ट वाटली मला. म्हणजे खूप रिग्रेट वाटला जेव्हा तो एपिसोड मी बघितली. असं वाटलं की शेट यार दीपाली, तू जाणारच होतीस, का बरं उचललीस वगैरे नाही वगैरे वगैरे म्हणून. म्हणून मला ह्या विषयावर व्हिडिओ बनवायचं होतं, की बाकी लोकांचं काय मत आहे ह्या गोष्टीवर. प्लीज मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.